अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज गुरुवार, सगळ्यांना शुभ गुरुवार. तर गुरुवार निमित्त बघा, मी तुमच्यासाठी आज खूप महत्वाचा अगदी छोटासा बनवण्याचा प्रयत्न करेन, पण खूप महत्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. कारण लवकरच दत्त जयंती येत आहे. त्यानिमित्त भरपूर जण गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत. तर गुरुचरित्राचे नियम कोणकोणते आहेत या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो पाहिला नसेल तर आवर्जून पाहायचा आहे. आता अजून मी गुरुचरित्राची मांडणी वगैरे याचा व्हिडिओ केलेला नाही, सांगतेचा वगैरे. पण आता हा आज गुरुवार आहे, तर आज म्हटलं अजूनही भरपूर लोकांच्या मनामध्ये गुरुचरित्राच्या पारायणासंबंधी भरपूर भीती आहे. तर ती भीती घालवण्यासाठीच मी आलेले आहे. कारण बघा, गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला त्रास होतो, असहनीय त्रास होतो. त्याच पद्धतीने आपल्या पुढे भरपूर संकट उभा राहतात, अडचणी येतात. काय येतात? कोणतं रहस्य यामागे दडलेलं आहे? आपल्याला का त्रास होतो? महाराज खरंच येतात का आपल्या घरी? महाराज खरंच आपली परीक्षा बघतात का? की अजून काही आहे? हे सगळं आज इन डिटेल मध्ये सविस्तर तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. भरपूर सेवा करता तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारता एक प्रकारे, महाराज मी तुमची एवढी सेवा करते, एवढे तुमचे प्रत्येक ज्याने ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या त्या सेवा मी करते, पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून करते, तरी देखील हा त्रास मलाच का? खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी घरामध्ये पारायण करण्याची. मी पारायण अगदी मनोभावे करते, शुद्ध अंतःकरणापासून करते, सगळ्या नियमांमध्ये राहून करते, तरी देखील हा त्रास मला का? महाराज मला हा त्रास सहन होत नाही, हा त्रास असहनीय आहे. असा प्रश्न तुम्हाला देखील महाराजांना विचारावा वाटतो. आता असं का होतं बरं, आपल्यासोबत घडतं? पहिल्यांदाच आता जे जे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांच्यासोबत घडलेलं आहे, त्यांना माहित आहे. तरी देखील त्यांनी कधी सोडलं नाही, कारण त्याचे अनुभवच इतके सुंदर आहेत. आणि त्यातून बाहेर पडायला आपल्याला जे त्रास होतो त्यातून बाहेर पडण्यासाठी देखील आपले महाराजच मदत करत असतात. म्हणजे आता गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत, आपल्याला त्रास होतो, असहनीय त्रास होतो, तर यातून बाहेर पडण्यासाठी देखील मी उपाय सांगणार आहे. त्याच पद्धतीने हा त्रास का होतो ते देखील सांगणार आहे. बघा, गुरुचरित्राचं पारायण करायला बसलो आपण की आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे बघा, पहिले 2-3 दिवस तर चांगलाच त्रास होतो. म्हणजे एक प्रकारे अंग दुखतं. तुम्हाला पारायण सुरुवात करायची आहे, या टायमिंगला उठून तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर टायमिंग तुमचं बरोबर चुकणार. म्हणजे तुम्ही पहाटे 3ला 4ला उठणार असाल तर तुम्हाला जाग 7-8 वाजता येईल. अशा पद्धतीनं म्हणजे इथून संकटांना सुरुवात होते. किंवा तुम्हाला पारायण करायचं आहे, आज पारायणाला तुम्ही बसायचं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला अचानक ताप, थंडी खूप भरून आलेली आहे. आणि जरी तुम्ही व्यवस्थित असाल तर पारायणाच्या टायमिंगला बरोबर तुमचं खूप डोकं दुखायला लागतं. तुमच्या हातापायानं मुंग्या येतात. पाठीत इतकी कळ येते की तुम्हाला बसणं असह्य होतं. गुडघे अचानक असह्य असे दुखू लागतात. म्हणजे हा त्रास तुम्हाला सहन होत नाही. म्हणजे आणि एक प्रकारे डोळ्यांसमोर आपल्या अंधारी येते. आपल्याला समोरचं काही दिसत नाही. किंवा आपण जे वाचतोय, सध्या पठण करतोय, त्याच्यामध्ये आपली बोबडी वळते. आपल्याला स्पष्ट उच्चार येऊ शकत नाहीत. असं घडतं आपल्यासोबत. पण हे का घडतं? या भीतीपोटीच भरपूर आपल्या महिला सेविकरी आहेत, जो ताई, दादा आपले सेवा करायला जात नाहीत, म्हणजे गुरुचरणाचं पारायण करायला जात नाहीत, कारण हा त्रास होतो. पण तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? या त्रासातून देखील महाराजच बाहेर काढतात. आणि हा त्रास का होतो बरं? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? कारण आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी वाईट बाधा, वाईट शक्ती, जी अदृश्य रूपामध्ये आपल्या घरामध्ये सध्या वास करतीये, तिला हे घर सोडायचं नसतं. आणि तुम्ही जो ग्रंथ वाचताय तो साधा सुद्धा ग्रंथ समजण्याची कधीच चूक करू नका हो. गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नसून सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक व वैदिक ग्रंथ आहे. तुम्हाला देखील माहित आहे. कारण याच्यामध्ये जे श्लोक आलेले आहेत, ज्या ओव्या आलेल्या आहेत, याच्यामध्ये जे वेदांचा उच्चार आलेला आहे, तो उच्चार ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या तोंडातून करत असताना, त्यावेळेस त्या ज्या वाईट शक्ती असतात त्या सहन करू शकत नाही, त्यांना ऐकवत नाही. तुम्ही कुठेतरी तुमचं पारायण थांबवावं, तुम्ही तुमची जागा सोडावी, हे पारायण बंद पडावं, यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि यासाठी ते तुम्हाला त्रास देत असतात. कारण महाराजांच्या सावलीला देखील उभा राहणं किंवा त्यांच्या वाऱ्याला देखील उभा राहणं, त्यांची म्हणजे त्यांची ताकदच नसते त्या वाईट शक्त्यांची. म्हणजे महाराजांच्या वाऱ्याला देखील त्या उभा राहू शकत नाहीत. कारण या काळामध्ये तुम्हाला देखील माहित आहे, महाराज स्वतः तिथे सूक्ष्म रूपामध्ये हजर असतात. कारण आपण महाराजांना आदल्या दिवशीच तुम्हाला देखील माहित आहे, आपण महाराजांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत आपल्या घरी येण्याचं. आणि या साप्ताहिक काळामध्ये
एकदा तरी महाराज आपल्या घरामध्ये फेरफटका मारायला येतात म्हणजे येतात. आणि ज्यावेळेस अशा शक्त्या तुम्हाला त्रास देत असतील ना, त्यावेळेस समजून जायचं की महाराज इथे हजर आहेत. महाराज इथे हजर आहेत. तुम्हाला त्रास होतोय, मान्य आहे. पण महाराज तुमच्या तिथे हजर आहेत. कारण त्या शक्त्या म्हणून तर तुम्हाला त्रास देत आहेत. कारण त्यांना ते सहन होत नसतं. महाराज दत्त महाराज जी शिक्षा देत असतात त्यांना, ते त्यांना सहन होत नसतं. म्हणून ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, की तुम्ही कुठेतरी ते थांबवावं. आणि कधी-कधी असं होतं, की आपण हीच चूक करतो, की आपण शांत बसतो. काहीच बोलत नाही. आपल्याला होणार नाही म्हणून सोडून देतो. असं कधीच करू नका. कधीच करू नका. हे कुठेतरी आपले भोग आहेत. आपल्या घरातला प्रारब्ध आहेत. कुठेतरी या वाईट शक्त्यांना आपलं घर सोडायचं नसतं. घरामध्ये असा आपला ताबा घेतलेला मिळवलेला असतो त्यांनी घरामध्ये. अशा प्रकारचं आपल्या घरामध्ये वातावरण असतं. कधी-कधी असं होतं बघा, आपलं लहान बाळ अतिशय शांत आहे हो. पण अचानक पारायण काळामध्ये इतकं त्रास देतं म्हणजे त्याच्या मार्फत तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणजे तुम्ही पारायणाला बसणार आणि ते रडणार. तुम्ही पारायणाला बसणार ते रडणार. म्हणजे अशा पद्धती एखादा वृद्ध असेल, त्याच्या मार्फत त्रास देतील किंवा घरामध्ये कधीच कोणाची त्या म्हणजे एखाद्या तुम्हा दोघांची किंवा कोणी असो घरामध्ये तुमची कधी भांडणं होत नाहीत, कधीच नाही आणि अचानक जोरजोराची भांडणं तुमच्या घरामध्ये होऊ लागतात. अचानक म्हणजे घरामध्ये भांडणाचं वातावरण सुरुवात होतं. का होतं? या शक्त्या त्या घडवून आणत असतात. आणि असंही आहे महाराज देखील तुमची परीक्षा बघतात. महाराज देखील म्हणजे शक्त्या तुम्हाला त्रास देतातच, पण महाराज देखील बघतात. तुम्ही जो ग्रंथ वाचताय सध्या, तो किती शुद्ध अंतःकरणापासून वाचताय. तुम्ही कसं मन लावून वाचता, हे पाहण्यासाठी महाराज स्वतः तिथे येतात. परीक्षा म्हणजे काय? महाराज तुम्हाला ग्रंथात देखील उल्लेख आलेला आहे, की महाराज वेषांतर करून सूक्ष्म रूपामध्ये वेषांतर करून किंवा तुमच्या समोर येऊन वेगवेगळ्या रूपामधून येऊन जातात, पण तुम्हाला समजत नाही. संकेत देऊन जातात, आशीर्वाद देऊन जातात. फक्त ओळखण्याची गरज आहे. त्यामुळे या 7 दिवसात घरासमोर आपल्या कोणी जर भिक्षा मागायला आलं, तर आवर्जून भिक्षा द्या. आवर्जून द्या. पण बघा कधी-कधी असं होतं पारायण आपण करायला बसलो, मध्येच भिक्षाम देही म्हणून असा आवाज आला. त्यावेळेस काय करायचं? उठायचं का? त्यावेळेस मात्र खरंच उठा तुम्ही. खरंच उठा. ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस उठू नका. पण असं कोणी आलं पारायणच्या करताना बरोबर आपले त्यावेळेसच, त्यावेळेस उठून त्यांना भिक्षा द्या किंवा घरासमोर कोणीही येवो, कोणीही येवो, अगदी साफ-सफाई करणारे असो, कचरेवाली असो, पोस्टमन असो, एखादी स्त्री असो, कोणीही येवो, शेजारी-पाजारी कोणीही येवो या 7 दिवसात आपल्या घरामध्ये. त्यांना चहा, पाणी विचारायचं काम तुमचं आहे. तुम्ही स्वतः विचारायचं आहे. महाराज कोणाच्याही रूपामध्ये प्रकट होतात आपल्या घरामध्ये. आपल्या घराला धन-धान्याने, ऐश्वर्याने भरून जातात व आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट बाधा नष्ट करतात. त्यामुळे आवर्जून तुम्ही महाराज आपली परीक्षा बघतात. तुम्ही ज्यावेळेस पारायण करता त्यावेळेस तुमच्या बाजूला एक आसन ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये. त्याचसोबत बघा आपल्याला जो त्रास होतो, खूप असह्य असा त्रास झाला तर घाबरायचं नाहीये. महाराजांना सांगायचं कर्ता आणि करविता तुम्हीच आहात महाराज. तुम्हीच कर्ता आणि करविता आहात. तुम्हीच ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक आहात. महाराज हा त्रास मला असहनीय आहे. हा त्रास मला सहन होत नाहीये. कुठेतरी हा त्रास कमी करा. कुठेतरी हा त्रास कमी करा. मी तुमचीच सेवा करते. तुमचीच भक्त आहे. मी तुमच्यापुढे कोणी नाहीये. मी शून्य आहे महाराज. पण हा त्रास मला आता सहन होत नाहीये. असं महाराजांना कळकळीची विनंती करायची. महाराज तुमच्या पारायणात कधीच खंड पडून देणार नाहीत. संपूर्ण पारायण निर्विघ्नपणे तुमच्याकडून पार स्वतः करून घेतील ते. तुम्ही स्वतः ते पारायण करत नाही. तुमच्या मनात पारायण करण्याची इच्छा उत्पन्न होणे, ही देखील महाराजांची इच्छा आहे. आणि ही इच्छा, असा विचार आपल्या मनामध्ये येण्यासाठी देखील आपलं भाग्य लागतं. त्यासाठी जर विचार जरी येत असेल तर आवर्जून पारायण करा. भिवू नका. महाराज तुमच्या पाठीशी आहेत. आवर्जून पारायण करा. त्यासोबत जर तुम्हाला खूपच असहनीय त्रास होत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे बघा. तुम्ही जे उदबत्ती लावता तुम्ही तुमच्या आता तुम्ही पारायणाला बसला, तिथे उदबत्ती, दिवा वगैरे तुम्ही जे काही लावता. उदबत्ती अशा डबीमध्ये भरून ठेवायची आहे तुम्हाला. उदबत्तीची जी विभूती आहे, रक्षा आहे ती. आता या डबीमध्ये आपण विभूती भरून ठेवलेली आहे. आता ही विभूती थोडीशी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. जास्त नाही, थोडी घ्यायची आहे. पारायण झाल्यावर. पारायण झाल्यावर तिथेच थोडा वेळ बसायचं, उदी घ्यायची. अशा पद्धतीने उदी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमची जी मूठ आहे, उजव्या हातामध्ये तुम्हाला उदी घ्यायची आहे. आता हा डावा हात होता. उजव्या हातामध्ये तुम्हाला उदी घ्यायची आहे. हा उजवा हात आहे तुम्हाला उलटा दिसत असेल. उजव्या हातामध्ये उदी घ्या. मूठ बंद करायची आहे. मूठ बंद केल्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे. महाराज, तुम्हीच ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक आहात.
महाराज, तुम्हीच ब्रह्मांडाचे चालक मालक आहात. तुम्हीच कर्ता आणि करवित आहात. महाराज, तुम्ही स्वतः माझ्याकडून हे पारायण करून घेत आहात. आणि या पारायण काळात जो काही त्रास होतोय, तो मला असहनीय आहे. हा त्रास मी सहन करू शकत नाही. महाराज, मी तुमची भक्त आहे. मी तुम्हाला शरण आलेले आहे. मी तुमचीच सेवा करत आहे. शुद्ध अंतःकरणापासून मी ही सेवा करते. आपल्या घरामध्ये पहिल्यांदा मी पारायण घेतलेलं आहे करायला. पण मला खूप त्रास होतोय आणि हा त्रास मी सहन करेन. पण आता हा त्रास मला असहनीय झाला आहे. त्यामुळे हा त्रास कुठेतरी कमी करा महाराज. कुठेतरी कमी करा. कुठेतरी कमी करा. हा त्रास होऊ देऊ नका. किंवा घरात एखादी भांडणं सुरू असतील किंवा लहान बाळ रडत असेल, तर महाराज, आपल्या घरावरती असं सुरक्षा कवच माझ्यावरती किंवा माझ्या फॅमिलीवरती असं सुरक्षा कवच बनवा, की ज्यामुळे या वाईट शक्ती कोणताच त्रास मला देऊ शकणार नाहीत. माझ्या परिवाराला कोणताच त्रास देऊ शकणार नाहीत. आणि हे पारायण निर्विघ्नपणे माझ्याकडून पार करून घ्या. असं महाराजांना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. नंतर याच्यातील जो अंगारा आहे, तो तुम्हाला थोडासा तुमच्या कपाळाला लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला गळ्याला जरी लावलात तरी देखील चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला अंगारा लावायचा आहे. प्रत्येक घरातील सदस्याच्या कपाळाला अंगारा लावा आणि टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये 10 अंगारा घ्यायचा. एका हातात घंटी घ्यायची आणि घंटा नाद करत तुम्हाला संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा अंगारा फुंकायचा आहे. फुंकर मारायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही हा घंटानाद करत करत हे फुंकर माराल, त्यावेळेस या वाईट बाधा नष्ट होण्यास, घरातून पळ काढण्यास त्यांना महाराज प्रवृत्त करतील व घरामध्ये त्या थांबवू शकणार नाहीत. कारण इतकी शक्ती या अंगाऱ्यामध्ये आहे. त्यामुळे आवर्जून हा उपाय करा. प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला फुंकर मारायचे आहे, अशा पद्धतीनं. त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही फुंकर मारा. बघा, असं केल्यामुळे, घंटानाद केल्यामुळे तुम्हाला नक्कीच, नक्कीच महाराज स्वतः तुमचं रक्षण करतील. महाराज आहेत. महाराज असताना भ्यायचं नाही. प्रत्येकाने ही सेवा करा आणि अडचण आलीच तर हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्यामुळे न भिता, न डगमगता महाराजांवरती संपूर्ण, पूर्ण विश्वास ठेवून, महाराजांच्या चरणी पूर्णपणे लीन होऊन, शरण जाऊन गुरुचरित्राचे पारायण करायला घ्या. तुम्हाला कोणताच त्रास, कोणतीच अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.